सर्वांचा, साऱ्या लोकांचा हाय हक्काचा, नेता लाडका ह्यो सर्वांचा. कारण भाऊ मागं न पडणार कधी, भाऊ मागं न पडणार कधी. आता आमचाच आमदार होणार हाय हो यंदाच्या वर्षामध्ये. आता आमचाच आमदार होणार हाय हो यंदाच्या वर्षामध्ये. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हो साऱ्या जनतेच्या मनामध्ये. आता आमचाच आमदार होणार हाय हो यंदाच्या वर्षामध्ये. वैभवशाली महाराष्ट्राच्या परंपरा असलेल्या महाराष्ट्राला तुम्ही कर्जबाजारी केलं. गुंडागर्दीचा महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आणि तुम्ही सांगताय आम्हाला एकात्म्याचं दर्शन करताय. राजे वाईट वाट. देशाच्या पंतप्रधानांना यावं लागतं यांना निवडून आणण्यासाठी, आणि देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी येऊन म्हणतात, मेरे भाई और बहनों, तुम इनको चुनके दो, मैं तुम्हें 2200 रुपये दूंगा. आता मला सांगा, देशाच्या पंतप्रधानांनी निवडणुकीत हे वक्तव्य वापरावं का? अहो साहेब, आधीच 3000 नेले, आता 2200 दिले तर 7000 घेऊन जाल. आमच्या काही डोक्यात पाणी झालं का तुमचे उमेदवार निवडून द्यायला? अरे आम्ही छत्रपतींचा हा महाराष्ट्र जो स्वराज्य निर्माण करून छत्रपती गेले, तेच स्वराज्य सुराज्य निर्माण करण्यासाठी त्यांच्याच रक्ताचे वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्रात नवी परिवर्तनाची नांदी घेऊन येत आहे. त्या नांदीचे आम्ही साक्षीदार होणार आहोत. आम्ही छत्रपतींच्या स्वराज्य पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी प्रचंड मताने निवडून देऊन एक सुसज्ज सुसंस्कृत असे छत्रपती या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या गादीवर त्या ठिकाणी बसवणार आहोत. साऱ्या जनतेच्या मनामध्ये महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हो साऱ्या जनतेच्या मनामध्ये. काय चाललंय महाराष्ट्रात? मी तर इतर नाशिकला एवढं गोंधळून गेलो या एका दिवसात. कोण कुठनं उड्या मारलेत मला समजेना. हा डिकले कुठं होता आणि कुठे गेलाय, गीते कुठं होता आणि कुठे गेलाय, अशी अनेक लाईन लागलेली. त्या कळवणचा आमचा आमदार आलाय, त्या कळवणला सुद्धा कुठनं होतं. 5 वर्ष एका पक्षात काँग्रेसमध्ये आणि लगेच इगतपुरी लगेच दुसऱ्या पक्षात उडी मारली. काय चाललंय? नाशिककर बघायला लागलेत सगळे. तुम्ही घेणार आहे का निर्णय घेणार आहे का नाही? नाही आवाजच नाही. म्हणजे तुम्हाला पटलंय त्यांचं सगळ्याचं. निर्णय घेणार आहे का नाही? कुठं मतदान करणार? आमचाच